परभणीतील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणानंतर पाळण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण मिळालेलं होतं। या घटनेनंतर अटक करण्यात आलेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला। सोमनाथ यांच्या मृत्यूची चौकशी करावी या मागणीसाठी संविधान मानणाऱ्या सर्व संघटनांकडून सोमवारी महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। त्याला महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। मात्र दौंड शहरामध्ये आज सर्व संविधानी प्रेमी एकत्रित येऊन दौंड बंदची हाक दिली आहे। त्यामुळे आज मंगळवारी पूर्ण दौंडमध्ये कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे, अशी माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमित सोनवणे, राणे राजपूत, सागर उबाळे, निखिल स्वामी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे। जय भीम, जय संविधान। आज आम्ही आक्रोश मोर्चा जो काढलेला आहे आणि दौंड बंद केलेला आहे, त्या दौंड बंद मध्ये आमच्या सर्व दौंड शहरातील व्यापाऱ्यांनी आम्हाला खूप प्रतिसाद दिला आणि आमच्या त्या सूर्यवंशी भाऊला न्याय मिळाला पाहिजे एवढीच मागणी आम्ही करतो। जय भीम, जय महाराष्ट्र। जय भीम नवबुद्धाय। आज आपण पाहतो परभणी या ठिकाणी एक उच्च शिक्षित अशा वकिलाची निर्गुणपणाने हत्या होते। त्या हत्येमागचं राजकारण काय हे पाहणं गरजेचं आहे। माझ्या माहितीप्रमाणे बीड जिल्हा आणि परभणी जिल्हा या ठिकाणी दोन घटना घडलेल्या आहे। कदाचित बीडची घटना लपवण्यासाठी या ठिकाणी हा जातीय उद्रेक झाला असावा असं मला माहिती आहे। कारण सोमवंशी हा 3ऱ्या वर्गामध्ये शिकणारा विद्यार्थी, वकिली करणारा विद्यार्थी, मागासवर्गीय विद्यार्थी, त्याला वाटलं पोलीस हे अमानुषपणे का लाठीमार करतायत म्हणून त्याने त्याचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस एक अधिकारी आला आणि सोमवंशीला पकडलं आणि त्याच्या विरोधात त्यांनी मारहाण चालू केली। त्यांनी विरोध केला असता लय मोठा लागून गेला असं तसं बोलून आहे आपल्याकडे व्हिडिओ, आज न उद्या आपण ते प्रसारित करूयात। पण त्या सोमवंशीला इतका अमानुषपणे मारहाण केली की त्याच्या अंगावर अक्षरशः चट्टे होते। त्याचा कुठल्या अटॅकने त्याचा मृत्यू झाला नसून त्याला मारहाणीमुळे त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला असा आमचा आरोप आहे आणि असं स्टेटमेंट देखील पीएमचा रिपोर्ट आलेला आहे। तर मला विनंती आहे की गृह खाते एक स्वातंत्र्य असावं, गृह खात्याचं देखरेख करणारा मंत्री हा स्वतंत्र असावा, त्याला कोणाला असं जात नसावी, एक निष्पक्षीय असा तो व्यक्ती असावा असं मला वाटतं। आणि प्रत्येक पोलीस स्टेशन असेल, प्रत्येक कमिशनर ऑफिस असेल, SP अधिकारी असतील, डेप्युटी असतील, या सर्वांचा समन्वय या ठिकाणी झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून या देशाचं संरक्षण हे दिसलं पाहिजे। आपण पाहता की पोलीस दे आर मेड फॉर प्रोटेक्ट अस। पोलिसांना यासाठी बनवलं की त्यांनी नागरिकांची सुरक्षा करावी, ना तर पोलिसांनी माणसाला मारू नये असा हा कायदा आहे। बोला सर। त्या परभणीमध्ये जो काही हिंसाचार झाला त्याचा पोलिसांनी लाठीचार्ज केले, जे काही भीमसैनिक होते ते पळत होते। त्यावेळेस देखील काही बिल्डिंगवर देखील काही युवक दिसतात की त्यांना दगड मारताना, त्या लोकांवर काही कारवाई करण्याची मागणी आपण या ठिकाणी केली। मागणी तर करावंच लागणार आहे, कारण हा सुनियोजित असा कट असतो। अशा घटना ज्या वेळेस भीमा कोरेगावचं शौर्य दिन येतो त्यावेळेस या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये घडताना दिसत आहेत। यामाग कुठली शक्ती हे पाहणं देखील गरजेचं आहे, कारण बिल्डिंगवर पूर्वनियोजित असल्या कारणाने आपले सैनिक, आता आपण बी चौकात आलो, कुठलं हत्यार नाही काय नाही, आपण फक्त निळे पंच घेऊन आलो, पंचशील ध्वज घेऊन आलो, तर त्यांच्याकडे ते पूर्ण तयारीने असतात आणि ते आपल्यावर हल्ले करतात। ह्या भ्याड हल्ला, यांची संस्कृतीच आहे भ्याड हल्ला, हे नपुसक आहेत। या पेशव्याचं जर आपण पाहिलं, काशी करणारे लोक, काशीने काय केल्यानंतर आपल्या गळ्यात मडके आले, पाठीला झाडू आलं, हे बोलण्याचं वेळ नाही, पण ते लोक असे त्यांच्या विषकन्या पुढे पाठवतात आणि आपल्या नेतृत्वाला त्या ठिकाणी कुठेतरी डांबून ठेवण्याचं काम करतात। मी नेत्यांना विनंती करेल की आता ते बायका पोरं सोडा, ज्या चळवळीमध्ये तुम्ही मोठे झालात, आज त्या चळवळीला तुमची गरज आहे, तुमच्या त्या चळवळीची गरज आज प्रगल्भ करा अशी मी त्यांना विनंती करेल। आज या ठिकाणी सर्व दलित समाजाच्या वतीने या ठिकाणी शहीद सूर्यवंशी यांच्या निमित्ताने या ठिकाणी दौंड बंदचं आव्हान केलं, परंतु दौंड बंद करत असताना दौंडच्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला अत्यंत चांगल्या प्रकारे सहकार्य केलं। त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनाने देखील चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, म्हणून हा बंद यशस्वी झाला असं मी मानतो। आणि इथून पुढं या सरकारने जे काल प्रकार झालेला आहे, ज्यांनी अमानुषपणे मारहाण केली त्यांच्यावर 302 101च्या प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे, त्वरित त्यांना अटक करण्यात यावी, हीच आमची मागणी राहील। एवढं बोलतो आणि मी थांबतो।
पवन साळवे, झूम ऑन न्यूज, दौंड.